की महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स असेल, ज्याला MSF म्हणतात, CISF असेल, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असेल, अशा विविध फोर्स मध्ये आपल्या येथील विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर भारतीय सैन्य दलात सुद्धा या ठिकाणचे विद्यार्थी गेलेले आहेत. मुंबई पोलीस मध्ये गेलेले आहेत, मीरा भाईंदर मध्ये गेलेले आहेत, महाराष्ट्र पोलीस मध्ये जाऊन रायगड पोलीस मध्ये गेलेले आहेत. फार मोठी यादी आहे. मला वाटतं देशमुख सरांचं प्रामुख्याने या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की शिक्षकाचं काम असतं की एखाद्या विद्यार्थ्याला घडवणं, त्याला परिस्पर्श देणं आणि त्याला खऱ्या अर्थानं सोनं करणं, अशा प्रकारचं काम हे सर वर्षानुवर्ष या ठिकाणी करत आहेत. आपल्यासाठी ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझ्या मुलाला सर्व्हिस करावी, नोकरी करावी. पण मला वाटतं की आजकालचं या भागातलं जीवन जे आहे, कुठेतरी कारखान्यात चिटकवा, कुठेतरी बँकेत चिटकवा. मला वाटतं त्यापेक्षा अशा छोट्या छोट्या नोकऱ्या करण्यापेक्षा आज आपल्या या ठिकाणची मुलं या देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवरती गेलेली आहेत. या राज्याचं संरक्षण करण्यासाठी CISF मध्ये दाखल झालेली आहेत. या शहरांचं संरक्षण करण्यासाठी मुंबई असेल, रायगड असेल, या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अनेक कार्यालयामध्ये एक्साईजचा उल्लेख या ठिकाणी आला. एक्साईज सारख्या डिपार्टमेंटमध्ये गेलेले आहेत. अतिशय कौतुकाची बाब आहे की हे सर्व जण या मातीतून गेलेली आहेत. तर मला म्हणावंच वाटतंय की शिवरायांच्या पावन मातीतला, शिवरायांच्या पावन मातीतला तू मावळा रे जन्मला. शिवरायांच्या पावन मातीतला तू मावळा रे जन्मला. छाती भरून आज आम्ही बोलू, छाती भरून आज आम्ही बोलू. अभिमान तुझ्या शौर्याचा, अभिमान तुझ्या शौर्याचा. आईच्या कुशीत वाढलास तू, आईच्या कुशीत वाढलास तू आणि आईच्या कुशीस वाढली सुद्धा तू. बापाच्या घामाला आणि बापाच्या घामाने घडलास तू, बापाच्या घामाने घडलास तू. आज वर्दी घालून सांगितली म्हणजे प्रत्येक बापाला या ठिकाणी अभिमान वाटतोय. आज वर्दी घालून हा आपला बापाचा पोरगा असेल, आईची लेक असेल, ती सांगते भारत माझा, मी भारताचा, चाललो सीमेवरती. ही ऑलिव्ह ग्रीन वर्दी आहे. म्हणजे या भारतीय सैन्य दलाच्या वर्दीचा कलर हा ऑलिव्ह ग्रीन आहे. पण हा कलर नसून 140 कोटी भारतीयांचा विश्वास आहे. छातीवरती तिरंग्याची पाटी असेल, छातीवरती तिरंग्याची पाटी असेल आणि शान ठरवणारी तुझी शपथ असेल. आजचा मावळा हा वीरेंद्र अकॅडमीचा हा पट्टा, बर्फात उभा राहशील तू. सैन्याला कुठे जावं लागतं, वाळवंट असेल, बर्फ असेल, कुठे जावं लागतं. बर्फात उभा राहशील तू, वाळवंटात पेटशील तू. सीमेच्या राखणीत जागा राहून सीमेत जावं लागतं, वाळवंटात जावं लागतं, हिमालयाच्या त्या बर्फात जावं लागतं. त्यामुळे बर्फात उभा राहशील तू, वाळवंटात पेटशील तू. सीमेच्या राखणीत जागा राहून देशासाठी जगशील तू, देशासाठी जगशील तू. या शुभेच्छा देऊन या ठिकाणी मला बोलवलं. मी वीरेंद्र अकॅडमीचा आभार मानतो, मी सरांचा आभार मानतो. आणि आपण केलेल्या परिश्रमाला अगदी फळ आलंय. फार कठीण असतं ग्रामीण भागामध्ये शिकणं, सवरणं. फॅसिलिटी कमी असतात. शहरामध्ये बऱ्याच फॅसिलिटी असतात पण ग्रामीण भागात कमी फॅसिलिटी असतात. परंतु
मला अभिमान जेव्हा वाटला की तू भारत की नारी है, फूल भी है, चिंगारी है. या ठिकाणी कन्याने येऊन या ठिकाणी सन्मान स्वीकारला. त्याही आज कुठेतरी वीरेंद्र अकॅडमीचं एक नाव उज्ज्वल करतायत आणि सैन्यामध्ये असेल, पोलीस दलामध्ये असेल, कारागृहामध्ये असेल, ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी सर्वांना पुनश्च शुभेच्छा देतो. अतिशय चांगला देखणा सोहळा आपण या ठिकाणी केला. सर्वांचे आभार मानतो. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.